नागपूरच्या धरमपेठ परिसरातील साई अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका 20 वर्षीय BSc विद्यार्थ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे। मृत विद्यार्थ्याचं नाव हर्षित पेदयाला असं असून तो मूळचा गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी होता। शिक्षणासाठी तो नागपुरात राहत होता। धरमपेठ येथील साई अपार्टमेंटच्या 3ऱ्या मजल्यावरील भाड्याच्या फ्लॅटमध्ये तो विद्यार्थ्यांसोबत राहत होता। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी त्याची परीक्षा होती। बुधवारी रात्री मित्रांसोबत वेळ घालवल्यानंतर सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला गेले। गुरुवारी सकाळी परीक्षेसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। यानंतर सर्व रूममेट्सनी खोलीत जाऊन पाहिलं असता हर्षित बेशुद्ध अवस्थेत आढळून आला। या घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्याला तात्काळ वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून मृत्यूमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। कुटुंबीय, मित्र आणि परिचितांची चौकशी करून सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहेत। या घटनेमुळे मात्र कुटुंबियांसह मित्रमंडळींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।